नमस्कार मित्रांनो, संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत. मित्र हो, चला आपण आणखी एक श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील पुढचा प्रसंग पाहूया. येत आहे ना? हरिओम. देऊळगाव राजा येथील रंगनाथ पुराणिक यांना नाकातून रक्त पडण्याचा फार दिवसाचा त्रास होता. त्यांनी मिरज वगैरे ठिकाणी जाऊन पुष्कळ उपचार करून घेतले, पण काहीच गुण न आल्याने ते फार उदास मात्र झाले होते. पण दैवयोगाने त्या भागात त्यांना महाराजांचं दर्शन झालं. त्यांची अवस्था ऐकून महाराजांनी त्यांना गंगावती नावाची वनस्पती दाखवली व तिचा रस नाकात काढण्यास सांगितलं. 3 दिवसात त्या ब्राह्मणाचा तो दुर्धर रोग पूर्णपणे बरा झाला. महाराज गोपेगावहून गोदावरीचे हृदयस्थान मंजिरथ या गावी येऊन पोहोचले. तेथे जमलेल्या सर्व वैदिक मंडळींनी महाराजांना विचारलं, जटा, घन, क्रम इत्यादी रूपानेच वेदमंत्रे का म्हणावेत? ते ऐकून महाराज म्हणाले, जसे गाण्यामध्ये आलाप, ताना, एकाड, दुकाड वगैरे प्रकारांनी मनोरंजन होत असतं, तसंच वेदमंत्रांच्याही या निराळ्या विकृतीच्या म्हणण्याने ईश्वराला संतोष मिळत असतो आणि ऐकणाऱ्यासही आनंद वाटत असतो. सामवेद गायन देवाला फार प्रिय आहे. मंजिरथाहून उकीड गावी वैशाख अखेरीस येऊन तेथे महाराजांनी दशाहार केला. नंतर पुढे राक्षस भुवनाजवळ पंचाळेश्वराचं दर्शन करून महाराज पैठणास जाण्यास निघाले. पैठणास पोचल्यानंतर तेथे नाथांच्या मठातच त्यांनी भिक्षा केली. खरे तर तेथे नाथांनी मंदिर बांधून मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती, पण त्या जागेवरून ती मूर्ती कोणीतरी हलवली होती. त्यामुळे 12 वर्षे होऊनही पुन्हा त्या मूर्तीची प्रतिष्ठापना मात्र झालेली नव्हती. महाराजांनी ती जागा स्वतः पाहिली व मूळ जागेतच काहीतरी फेरफार वगैरे न करता मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास तेथे सांगितलं. ते काम निर्विघ्न होऊन मूर्तीही स्थिर झाली. महाराजांनी नाथ महाराजांचा अधिकार फार मोठा असल्याचे त्यावेळी सांगितलं होतं. पैठणहून महाराज दौलताबाद येथे जाण्यास निघाले. तेथे जनार्दन स्वामींचं दर्शन करून वेरूळ येथील ज्योतिर्लिंग कृष्णेश्वराचं महाराजांनी दर्शन घेतलं. तेथून कन्नड वगैरे ठिकाणी फिरून खानदेशात 40 गावाजवळ महाराज येऊन पोहोचले व तेथे गांडाबुवांना त्यांनी आज्ञा केली, अशा सारख्या फिरण्यात ब्रह्मदेवाने जरी तुम्हाला पुष्कळ आयुष्य दिलं तरी ते संपेल, पण शेवटी तुम्हालाच पश्चाताप करावा लागेल. याकरता तू भडोद शहरी जाऊन आत्मज्ञानाचा, विवेकाचा अभ्यास कर. तू गेलास म्हणजे बाकीची मंडळी कंटाळून इकडनं निघून जातील आणि तेथे उपाधी वाटल्यास अन्यत्र ठिकाणी जा, मात्र एकांतात राहून वृत्ती शांत कर. आपण नर्मदा तीरी एखादी निवाऱ्याची जागा बघून चातुर्मास करीन असं महाराज म्हणाले, नाहीतर पुढे कुठेतरी करीन असंही त्यांनी सांगितलं. असं सांगताच गांडाबुवा महाराजांच्या आज्ञेप्रमाणे महाराजांची प्रार्थना करून तिथून निघून गेले. महाराज पुढे तापीचे स्नान करून खेडीघाटला येऊन पोहोचले. तेथील परिचित मंडळींनी 1 दिवस महाराजांना ठेवून घेतलं होतं. तेथून पुढे ते चिखलदराला जाण्यास निघाले. वाटेत नर्मदा तीरी धर्मपुरीस बिल्वामृतेश्वराच्या देवळात जाऊन महाराजांनी मुक्काम केला. तो दिवस आषाढ शुद्ध द्वादशी हा होता. तेथे रात्री उशिरापर्यंत मंडळी महाराजांबरोबर बोलत बसली होती. नंतर सर्व मंडळी देवालय बंद करून घरी गेली. महाराज एकटेच आतमध्ये होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मंडळी मंदिराचे दरवाजे उघडून आत आली तो काय, महाराज तेथे दिसलेच नाही. दाराला लावलेली कुलपे मात्र तशीच होती आणि ही कुलपे असताना महाराज कुठे गेले म्हणून मंडळी शोध करण्यास निघाले. 2 दिवसांनी मंडळींना समजलं की धर्मपुरीहून
50 मैलावर असलेल्या चिखलदा या गावी महाराज 2 दिवसापूर्वीच सकाळी येऊन पोहोचले होते. ही बातमी ऐकून सर्वांना आश्चर्य वाटलं. नंतर महाराजांनी तो चातुर्मास चिखलदा मुक्कामीच केला. वेद वेद हे हिंदू धर्मशास्त्रातील प्राचीन वाङ्मय म्हणता येईल. हे वेद एकच होते, परंतु इष्टपूर्ती करता ते 4 भागात विभागले गेले. हिंदू संस्कृतीत 4 वेद मूळ मानले जातात: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आणि ब्रह्मदेव, वशिष्ठ, शक्ती, पराशर आणि व्यास या ऋषी मुनींनी हे ध्वनीतून अक्षरबद्ध केलेले आहेत. पुढे मात्र व्यासांनी अध्यापनाच्या दृष्टिकोनातून सुलभ जावं म्हणून त्याचे आणखी पुढे भाग केले. त्यातीलच सामवेद. सामवेद यज्ञाच्या वेळी साम गायन करून योजलेल्या देवतांची स्तुती करीत. यज्ञाच्या वेळी सामवेद साम गायन करून योजलेल्या देवतांची स्तुती करीत होते. म्हणून या वेदास प्रशंसा किंवा स्तुती करण्याचे गायन वेद म्हणूनही म्हटले जाते. सामवेद हा वेदातील सर्वात लहान व 3रा वेद समजला जातो. तसेच त्यात काही विशेष नवीन असे मात्र नाही बरं का. वेदात एकूण 875 ऋचा आहेत. ऋग्वेदातून आणि यजुर्वेदातून पुन्हा पुन्हा आलेल्या या ऋचा सामवेदात आढळून येतात. एकूण 45 देवतांचे आवाहन यात केलेले आहे आणि त्यांची स्तुती केलेली दिसून येते. यातून विशेषतः ग्रहदेवता, अग्निदेवता, लोकपाल देवता आणि अधिक बालदेवता यांच्यासाठी केल्या गेलेल्या आहेत. ग्रहदेवता ग्रहदेवता या देवतांमध्ये नवग्रह तसेच शिव, देवी, स्कंद, विष्णू, ब्रह्मा, इंद्र, यम, काल आणि चित्रगुप्त अशा 18 देवतांचा समावेश दिसून येतो. तर आदिदेवता म्हणून अग्नी, पृथ्वी, विष्णू, वरुण, शुक्र, इंद्रायणी, प्रजापती, सर्प अशा 8 दैवतांचा समूह समावेश केलेला त्यात आहे. लोकपाल लोकपाल म्हणून गणपती, दुर्गा, वायू, आकाश, अश्विनी कुमार, मृत्युंजय, श्री व वास्तुदेवता अशा 8 देवता समजल्या जातात. दिक्पाल देवता या इंद्र, अग्नी, यम, निवृत्ती, वरुण, वायू यासोबत ईशान्य, परमेश, विष्णू आणि विश्व हे देव या 11 देवतांची प्रार्थना यातून केलेली दिसून येते. या देवतांचे प्रार्थना करताना ऋग्वेद किंवा यजुर्वेदाप्रमाणे यात ऋचा या म्हटल्या जात नसून गायन पद्धतीने म्हटल्या जातात. त्याच्यामध्ये ताल नादातून त्या म्हणाव्यात असा संकेतही त्यातून केलेला दिसून येतो. सामवेद हा तालबद्ध असलेल्या जावेद म्हणूनही समजला जातो. प्रचलित गान पद्धतीत असणारे स्वर सा रे ग म प द नि सा या क्रमाने आहेत, पण सामवेदातून त्यांचा क्रम म ग रे सा मी ध प असा लावला जातो. या स्वरांचा 6 विकृती त्यातून गणल्या गेलेल्या आहेत. या विकृतीमुळेच ऋचांची पदे म्हणताना उच्चार बदलला जातो. उदाहरणार्थ अग्न हे मूळ असले तरी अग्नेय असा याचा उच्चार होतो. म्हणूनच सामवेदातील ऋचांचा गायन पद्धतीत सूक्ष्म भेदांचा अभ्यास करूनच सामवेदातून त्या म्हटल्या गेल्या पाहिजेत. त्या उच्चाराव्या तशाच लागतात, कारण उच्चाराच्या वेळी होणारी लहान चूकही पाठ फरक असल्याने मोठी हानी करून देणारी ठरते.
या पद्धतीमुळेच श्रवण गायनाच्या 2 पद्धती केल्या गेल्या आहेत, एक प्रकृती आणि दुसरी विकृती. याशिवाय वैष्णवी संहिता, गांधी संहिता व मैत्री संहिता असेही 3 भेद यातून केलेले दिसून येतात. सामवेदातील उपवेद म्हणून गंधर्ववेदही दिसून येतो. वेदऋचा या स्तुतीसाठी जरी असल्या तरी तेथील काही ऋचा या मंत्र स्वरूपात कार्याकरता म्हटल्या गेलेल्या दिसून येतात. त्यामुळे काही ऋचा या व्यवहारात उपयोगी मंत्र म्हणूनही त्यांचा उपयोग केला जातो. असा हा सामवेद आहे. लक्षात आलं? गुरुदेव दत्त.